लक्ष्य डिफेन्स करिअर अकॅडमी जी स्थापन केलेली आहे आमचे बंधू विठ्ठलराव देवदासराव सवंडकर यांनी. मिलिटरीमध्ये त्यांनी 17 वर्षीय देशसेवा केलेली आहे. रिटायर झाल्यानंतर गावी आले आणि अनेक व्यवसायाच्या संदर्भात विचार करून त्यांनी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला की परिसरामध्ये आपल्या टेंभुर्णी पंचक्रोशीतून जास्तीत जास्त संख्येनं पोलीसमध्ये भरती झाले पाहिजेत, नवयुवक लष्करामध्ये भारतीय सैनिक झाले पाहिजेत, स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झाले पाहिजेत, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्याकरता अहोरात्र प्रयत्न करून त्यांनी हा लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्ष्य करिअर अकॅडमी स्थापन केलेली आहे. सर्वप्रथम मी रिटायरमेंटच्या नंतर आल्यानंतर माझा ज्या टायमाला कार्यक्रम गावामध्ये सर्व मंडळींनी चांगल्या प्रकारे स्वागत केलं तर माझं त्याच टायमाला मी निर्णय घेतला होता की समजा माझ्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या कोट्यामध्ये भरपूर आरक्षण असतं एक्स सर्व्हिसमॅनसाठी. तर ते सर्व मी विचार एक मनात आणला की मी ज्या टायमाला भरती झालो त्या टायमाला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातले भरपूर मुलं होते जे माझ्यासोबत ट्रेनिंगसाठी होते. आणि माझ्या विभागातले जे संभाजीनगर विभाग आहे त्या विभागातले फक्त नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातले 3च मुलं होते. त्याच टायमाला मी एक निर्णय घेतला होता की भविष्यामध्ये मी ज्या टायमाला रिटायरमेंट घेईल त्या टायमाला माझं एक लक्ष राहील. आणि बऱ्याच सरांसारखे जे मान्यवर होते माझ्यासोबत त्यांनी मला म्हणले तुम्ही अकॅडमी आता ओपन करताय, अकॅडमीचं नाव काय देणार आहे? तर मी सरांना म्हणलं माझं सर मी ज्या टायमाला केंद्रीयच्या अकॅडमीला गेलो तेव्हापासून माझं एकच लक्ष आहे की जशी त्याची अकॅडमी झालेली आहे प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यानंतर तीच अकॅडमीची तेवढीच प्रसिद्धी माझ्या अकॅडमीची व्हावं अशी मी इच्छा करतो. आणि जे गरजूवंत आहेत जे माझ्यावर टाइम होता 10वी 12वी नंतर माझ्यावर जी परिस्थिती होती आज ती 80% ग्रामीण भागातील मुलावरतीच परिस्थिती आहे. ज्या टायमापासून आम्ही अकॅडमीचं काम सुरू केलेलं आहे त्या टायमापासून असे बरेच विद्यार्थी त्याचे पालक आहेत त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला. म्हणजे सर आमची परिस्थिती अशी अशी तुम्ही तुमच्याकडून काय मदत कराल? पण मी पण त्यांना तेच म्हणलं तुमची जी परिस्थिती आहे त्याच परिस्थितीतून मी वर आलो आणि त्याच परिस्थितीची जाणीव ठेवून स्पेशली आपल्या या संभाजीनगर विभागासाठी आणि पूर्ण नाशिकपर्यंत जेवढे माझ्यासोबत जे कार्यरत ड्युटीवर ऑन ड्युटीवर जे मुलं आहेत त्यांच्यासोबत पण माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे. तर नाशिक, संभाजीनगर, जालना या परिसरातील मुलं पण सुद्धा आपल्या अकॅडमीला येणारे आहेत. आणि मी तुमच्या माध्यमातून सर्व आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्हाला अशी कोणतीही तुमच्या डोक्यामध्ये शंका ठेवू नका की तुम्ही अकॅडमीला जाणार आणि तिथून तुम्ही अकॅडमीच्या बाहेर येणार. आतापर्यंत मी रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्या कार्यक्रमात पण मी सांगितलं होतं की कुणाला काही आवश्यकता असली त्यांनी मला अर्ध्या रात्री कॉल करा, आम्ही तुमच्या बरोबर येऊ. आपल्या अकॅडमीमध्ये नेमकं काय मिळणार आहे, कशी सुविधा मिळणार? आपल्या अकॅडमीमध्ये मी जी आता सुविधा अवेलेबल केलेली आहे मी 17 वर्षांमध्ये जेवढे समजा अनुभव घेतलेले आहेत जेवढ्या समजा आम्हाला ज्या ज्या सुविधा भेटलेल्या आहेत त्या लिव्हिंग एरियामध्ये त्या मुलांसाठी पूर्ण सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. त्यांना बेडची व्यवस्था केलेली आहे, लाईट, फॅन आहे, मोबाईल चार्जर आहे, सर्व ह्या सुविधा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत. आणि जसं जसं आमची अकॅडमीची मुलं वाढतील त्या हिशोबानं पूर्ण त्यांना सुविधा देण्यात येतील. आणि स्पेशली आमच्याकडे पूर्ण एक जिम बनवलेली आहे जे की आतापर्यंत कुठल्याही अकॅडमीवर आम्ही आतापर्यंत बघितलेली नाही जिम. ते आमचा प्रयत्न आहे. माझे सहकारी आहेत त्यांनी मला आयडिया दिली की आपण ज्या टायमाला अकॅडमी ओपन करतील त्या टायमाला आपल्या गावातील किंवा भागातील जे विद्यार्थी आहेत जे समजा गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपली जिम कामी येईल. त्यांनी पण एक मोठं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पण मी आभारी आहे. जिल्ह्यातील युवकांना काय संदेश देणार आहात या लक्ष्य जिल्ह्यातीलच नाही तर माझा पूर्ण गावापासून, जिल्ह्यापासून, महाराष्ट्रापासून पूर्ण देशातल्या भारतापर्यंत जे युवक आहेत त्यांना मी एकच सांगतो तुमचं जे वय असतं ते वय असतं 18 वर्षे ते 17 वर्षापासून त्याची एक यू टर्न असते लाईफमध्ये. ते लाईफमधला यू टर्न घेण्याचं तुमचं तेच वय. जर त्या वयामध्ये जर तुम्ही यू टर्न नाही घेतला तर तुमची लाईफ पूर्ण वेस्टेज जाणार आहे. आणि ज्या टायमाला आमचं वय होतं त्या टायमाला आम्हाला असं कोणीही नव्हतं गाईडलाईन करण्यासाठी, पण आम्ही आमची परिस्थिती बघून हे मार्ग निवडले आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो. इकडे आल्याच्या नंतर ह्या सुविधा त्यांच्यासाठी आम्ही ह्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. तरी त्याने त्याच्या लाईफमध्ये जे यू टर्न घ्यायचा आहे ते त्यांनी अवश्य घ्यायला पाहिजे.